पांडुरंगा किंवा माझी सांगा का कुळती प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी महाराष्ट्र भूषण पाचव्या वेदाचे निर्माते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या तुकोबारायांच्या पवित्र अशा गाथेतील आजचा हा सुंदर असा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करण्याच्या ऐवजी संतांकडे प्रार्थना करतायत. देवाकडे मागणी मागणारी अनेक अभंग आपण चिंतनाला ऐकत असतो किंवा चिंतन करत असतो, पण या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी संतांकडे काय मागितलं आहे, संतांकडे कोणती प्रार्थना केली आहे, ती प्रार्थना आपल्या जीवनाला कशा पद्धतीने उपयोगी पडते आहे. तुकोबारायांची प्रार्थना तुमच्या आमच्या जीवनाला कशा पद्धतीने अतिशय समर्पक अशा पद्धतीची ठरते आहे किंवा ती प्रार्थना तुमच्या आमच्या जीवनाचं कशा पद्धतीने कल्याण करणार आहे याचा यथार्थ विचार आपल्याला उपलब्ध वेळामध्ये मांडायचा आहे. विठाला अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी असा परिहार द्यायचा असेल तो असा. आपल्या सर्वांना माहित आहे तरी सुद्धा सुंदर पवित्र पुणिताने पावनशा या सायखेडा नगरीमध्ये जवळपास गेल्या 39-40 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू आहे. कदाचित त्याही पेक्षा जास्त असू शकेल, पण माझ्या माहितीस्तव एवढ्या वर्षापर्यंत पासून तर ही सप्ताहाची परंपरा सुरू आहे. याही वर्षी हा उत्सव हा सोहळा अतिशय देखणा अतिशय नयनरम्य अशा पद्धतीने हा सोहळा समापन होतो आहे. या उत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन माझ्या अगोदर संपन्न झालेली आहेत. रात्रीच्या सत्रामध्ये कीर्तन सेवा झालेली आहे, तर दुपारच्या सत्रामध्ये आमचे हरिभक्तीपरायण बादड महाराज यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण केलेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये भागवत कथा, रामकथा, श्री रामकथा श्रवणाचा आनंद आपण मागच्या 7 दिवसामध्ये घेतलेला आहे. दुपारी रामकथा होती, रात्री कीर्तन होती आणि रामकथा आणि कीर्तनाच्या मध्ये कोण म्हणलं जेवायला होतं, त्याला जेवायला म्हणायचं नाही, प्रसाद होता. चला, ज्ञानार्जनासोबतच आपल्या प्रसादाची सुद्धा व्यवस्था आमचे सर्व गावकरी मंडळी करतायत. अतिशय देखणा सोहळा आपण समापन करत आहात. या सोहळ्याला आज महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. त्यांनी सुंदर अशी चाल गायली. ते आमचे हरिभक्तीपरायण माऊली महाराज असतील, अनिल महाराज. गेल्या अनेक वर्षापासून आपण सायखेड्याला येतोय, हे की नाही. सायखेड्याची माणसं तुम्हाला सोडत नाहीत का, तुम्ही सायखेड्याला सोडत नाहीत हे काय मला माहित नाही, पण गेल्या अनेक वर्षापासून आपण इथे येतो आहे. गावकऱ्यांचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचंही गावकऱ्यावर प्रेम आहे. तसेच काय म्हणले, पैसे कमी देतात म्हणले का, नाही ना, तसं काय नाही. तसेच आमचे मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण दत्ता महाराज सुंदर मृदंग वाजवत आहेत. जरा माईक जरा त्यांचा थोडा व्यवस्थित सेट झाला नाही म्हणून नाराज आहेत का तुम्ही, नाही ना. चला द्या थोडासा व्यवस्थित आवाज द्या. चला, चटीचा आवाज थोडासा दिला तरी चालेल. चला, गायक मंडळी सुंदर आहे तिकडे, अतिशय सर्वच मंडळी. आता एका एकाचं नाव घेण्यापेक्षा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. गावातली भजनी मंडळ आहेत ना, बंड महाराज आहेत ना सगळे, नाहीतर बऱ्याच वेळेला बाहेरगावचे आले की गावातले झोपतेत, नाहीतर खाली बसते. तिथे काय आपल्या इथं तसं नाही. गावातली सर्व भजनी मंडळ आहेत, परिसरातून आलेली सर्व गुरुजन मंडळी आहेत. समोर हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय महाराज दिनकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पवार साहेब, हे सासरवाडी आहे का गाव आहे, म्हणूनच मग जावायचा थाट असतो. चला, पवार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातली बरीच मंडळी उपस्थित आहेत. आजचं कीर्तन चांगलं व्हावं असं वाटतंय का नाही, असं वाटतंय तुम्हाला? चांगलं व्हावं वाटतंय ना. ते ओट्यावरचे सगळे उठा बरं, उठा उठा, ओट्यावरचे सगळे उठा, दोन्ही ओट्यावरचे उठा. इकडे या, इकडं तिकडं नाही, नाहीतर मी तिकडे येणार आहे. उठले या, सगळे सगळे तरुण मंडळी या. फक्त अर्धा तास कीर्तन करायचं आपल्याला. या सगळे आले, टाळ्या वाजवा. बाकीचे लोक त्यांच्यासाठी आले. तिकडे जाणाऱ्याला इकडं आणा, इकडं आणा, इकडे पुढे जागा आहे आणखी बरोबर. या सगळे सगळे या. नाही ना, गेले नाही, त्यांना आणा, बोलून आणा इकडं. या सगळे पुढे या. इकडे इकडे पुढे पुढे या, जागा इकडे. चौकदार वाटलं थोडं मागं सरका, पुढे सरका, सगळे पुढे या. या ना, असं पुढे या, इकडे या, इकडे या, जागा अशा पुढे या जरा. ते ट्रॅक्टरच्या पलीकडे जाऊ द्या, उद्या स्वयंपाक 2 तास लेट करू, पण या बरं सगळे इकडं या. चला चला या. आले आले आले, बरं चला एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. चला,
एवढ्या हक्काने कुणी बोलवण्याचे आहेत, आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे, तुम्ही ते ऐकलं पाहिजे. याचं कारण आहे सांगतो तुम्हाला. सायखेडा हे सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे, इथे वयस्कर माणसापेक्षा तरुण पिढी जास्त कार्यरत असते. बरोबर आहे. म्हातारी माणसं, याचा अर्थ म्हाताऱ्या माणसांची गरज नाही असं अजिबात आम्ही म्हणणार नाही. एक सांगतो तुम्हाला, जुन्या माणसांनी आपल्यापर्यंत आणून पोचवलंय हे आपल्यावर त्यांचे उपकार आहेत. पण जुन्या माणसांनी पुढच्या पिढीच्या हातात द्यावं आणि निवांत पाहत बसावं. मग तो घराचा कारभार असू द्या अगर सप्ताहाचा. कळलं की नाही. एकदा पोरांच्या हातात कारभार द्यावा आणि निवांत बसून आपण तो कारभार पाहावा. आणि नुसतं लांबून पाहायचं नाही, तर जिथे कमी तिथे आम्ही असं पोरांना म्हटलं पाहिजे. सायखेड्यातली ही सगळी जुनी वयस्कर मंडळी या तरुण बांधवांच्या पाठीशी आहेत आणि ही सगळी तरुण पिढी आमच्या उत्सवामध्ये कार्यरत आहे. इथे कितीही समाज येऊ द्या, कितीही लोक आले तर एकही माणूस इथून उपाशी जात नाही. एकाही माणसाला अगदी एखादा पदार्थ, कोरभर चपाती सुद्धा कमी पडत नाही. एवढं वाढण्याचं म्हणा किंवा सगळ्याच गोष्टीचं काम आमच्या या सायखेड्याचे सर्व तरुण मंडळी करत असतात. पण कीर्तनाला जरा थोडेसे लांब बसला होतात म्हणून जरा मला कसं तरीच वाटलं हे नाही. आणि सगळी मंडळी आपल्याकडे आली पाहिजे. तरणा भाग्यवंत कीर्तनाकडे आलं पाहिजे. तरुणांचा ओढा धर्म कार्याकडे असला पाहिजे. मला ऐका मायबाप, पण दुर्दैव असं आहे सध्याच्या काळामधली तरुण पिढी जर पाहायला गेलं ना, अतिशय वाईट वाटतं मायबाप. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, आपल्या गावातलं बाकी काही आलं तर न करा, अगर न करा, फक्त एकच करा गड्या. आपल्या गावातली तरुण पोरं जर एकदा सुधारता नाही सुधारता आली तर आधी ती तरुण पोरं बिघडणार नाहीत याची काळजी जरी घेतली तर आपल्या गावाचं सोनं होतं. कधी कधी वाईट वाटतं बायबाप, वाईट वाटतं. सांगू का तुम्हाला, सध्याच्या काळामध्ये तरुणाईला लागलेली व्यसनं सांगतो. एक, दारूचं व्यसन तर एवढं आहे. आता सायखेड्यातलं मला माहित नाही, इथं काय आपल्यात काय पेणारे काही नाहीत म्हणा, मी आहे तोपर्यंत नाही म्हणा बरं का. आणि हळूहळू पुन्हा एक गोष्ट सांगू का, ऐका मला, बघा तुम्हाला पटतंय का. हळूहळू आपल्याला त्या व्यसन मुक्तीकडे जायचं आहे. पुन्हा एक गोष्ट सांगतो ऐका, श्रीमंत धनवान माणसं कधी मातीत मिळाली कळलं नाही आपल्याला. गडीवरची माणसं कधी मातीवर आली, कधी जमिनीवर आली कळलं सुद्धा नाही. ऐश्वर्यामध्ये नांदणारी माणसं भिकेला केव्हा लागली कळलं नाही. याचं एकच कारण आहे, मधल्या काळामध्ये आम्ही व्यसनाच्या आहारी गेलो आणि त्याचा परिणाम आमच्या पुढच्या पिढीला भोगावा लागतो. लक्षात ठेवा बरं का. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, सप्ताह कशासाठी करायचा. उगं तुम्हाला पैसे जास्त झाले म्हणून आम्हाला बोलवायचं, एवढं मंडप टाकायचा, एवढं लोकांना जीव घालायचं, एवढ्यासाठी सप्ताह जर करत असाल तर एवढा मर्यादित उद्देश आम्हाला अपेक्षित नाही. मी तर असं म्हणतो कधी कधी, सप्ताहामध्ये लोक पंक्तीला काय जेवले, लोक पंक्तीला किती जेवले याची चर्चा करण्यापेक्षा सप्ताहामध्ये किती लोक सुधारले आणि किती लोकांनी माळा घातले याची चर्चा पुढे फार महत्वाचं आहे बरं का. अन्नदान तर आम्ही मांडणारीच माणसं आहेत, आपल्या त्याला अजिबात विरोध नाही. अन्नदान तर झालंच पाहिजे, पण अन्नदानासोबत समाजामध्ये प्रबोधन सुद्धा तेवढंच होणं महत्वाचं आहे. ऐका हो मायबाप, सांगू तुम्हाला ऐका. श्रीमद भागवत महापुराणामध्ये आपण सांगतो, भक्ती नावाची स्त्री होती आणि तिच्या दोन्ही मांडीवरती तिचे 2 पुत्र होते. एकाचं नाव होतं ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव होतं वैराग्य. दोन्ही मुलं मांडीवरती मूर्छित अवस्थेत पडलेली आहेत. रस्त्याने अनेक लोक जात होते, लेकर मांडीवर आहेत, आजाराने पीडित आहेत, रडायला लागली भक्ती माता, पण रडणाऱ्या भक्तीकडे कुणीच पाहायला तयार नाही. याचं कारण असं आहे, एखादा माणूस जर एखादा व्यक्ती जर रडत असेल
आणि रडणाऱ्या व्यक्तीकडे जर आपण लक्ष दिलं तर त्याचं दुःख आपल्याला घालवावं लागेल किंवा त्याला मदत करावी लागेल, म्हणून बरीच माणसं रडणाऱ्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे जातात. माझी एक हात जोड विनंती आहे, कधीतरी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये कधीतरी रडणाऱ्या माणसासाठी 2-5 मिनिटाचा वेळ आपण काढला पाहिजे. अनेक लोक गेली, कोणी थांबायला तयार नाही. पण त्याच रस्त्याने नारद महर्षींचं आगमन जेव्हा होतोय त्यावेळेला भक्ती माता नारद महर्षींना विनंती करायला लागली, भो भो साधू क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. हे साधू क्षणभर थांबा आणि माझी चिंता, माझं दुःख दूर करा, मला या दुःखातून तुम्ही परावृत्त करा, निवृत्त करा. नारद महर्षीने तिला परिचय विचारला, तू कोण आहेस? भक्ती मातेने सांगितलं, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे चीर्णताम गता. भक्ती मातेने आपला परिचय सांगितला. मी कुठे जन्माला आले? मी द्रविड देशामध्ये जन्माला आले, म्हणजे आजच्या भाषेमध्ये साऊथ इंडिया. कळते ना? साऊथ इंडिया. आता तरुण मंडळीसाठी बोलतो बघा. तुम्ही फिल्मी इंडस्ट्री जर पाहिली तर साऊथ इंडियन पिक्चर जरा जास्त पॉप्युलर असतात, बरोबर आहे? साऊथ इंडियन पिक्चर पाहायला मजा येते. पण दुसरा एक पॉझिटिव्ह चांगला गुण सांगतो, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अंगविक्षेपापेक्षा, अंग प्रदर्शनापेक्षा साऊथ इंडियन पिक्चर मध्ये अंग प्रदर्शन कमी असते, बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? बरं कळेल माझ्या तरुण बांधवांना. म्हणजे आजही दक्षिणेतल्या लोकांनी, साऊथ इंडियन लोकांनी देशाची सगळ्यात चांगल्या पद्धतीने संस्कृती जर कोणी रक्षण केली असेल तर ते साऊथ इंडियामध्ये. आणखी पुढे सांगतो तुम्हाला, तुम्ही देशभरात कुठेही जा, पण महाराष्ट्र सोडून किंवा महाराष्ट्राच्या इकडच्या बाजूला म्हणजे आपण दक्षिणेकडे जर गेलो, मग आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, तामिळनाडू असेल, या भागात जर गेला तर आजही कितीही मोठं मंदिर असू द्या, कितीही मोठं मंदिर आणि कितीही मोठं देवस्थान असू द्या, ज्या देवस्थानाच्या पायथ्याला सोन्याचा खजाना सापडला देवस्थानामध्ये, माहित नाही तुम्हाला? कुठं? बोला. त्रिवेंद्रम, बरोबर आहे का? तिरुवनंतपुरमला सोन्याचा खजाना सापडला. एवढं श्रीमंत देवस्थान आहे, त्या देवस्थानाला काय मंदिरात देवाला लाईट लावता येणार नाही का? पण नाही. आजही तुम्ही बालाजीचं दर्शन करायला जा, अगर रामेश्वरमचं दर्शन करायला जा, त्या मंदिरामध्ये आजही लाईटचा फोकस नाही. तिथल्या मंदिरामध्ये देवाच्या जवळ जर काय असेल तर ते फक्त दिवे, बरोबर आहे? दिव्याच्याच प्रकाशामध्ये आम्हाला तो देव पाहायला मिळतो आहे. तुम्ही बारकाईने जर पाहायला गेलं तर अन्य देशापेक्षा, अन्य प्रांतापेक्षा साऊथ इंडियन लोकांनी, दक्षिणेतल्या लोकांनी अर्थात द्रविड लोकांनी संस्कृतीत चांगल्या पद्धतीने रक्षण केलेले आहे. भक्ती माता सांगते, माझा जन्म उत्पन्ना द्रविडे साहम. नंतर मी कुठे आले? म्हणजे कर्नाटकामध्ये आले. कर्नाटकामध्ये मी मोठी झाली. वृद्धिम कर्नाटके गतः. कर्नाटकामध्ये मी मोठी झाली आणि कर्नाटकच्या बॉर्डरला असणार आपलं महाराष्ट्र, बरोबर आहे? इकडे तुम्ही परभणी जिल्ह्यात थोडेसे मध्यंतरात आहेत, पण आमचा लातूर जिल्हा आहे ना कर्नाटकच्या बॉर्डरला, बरोबर? लातूरचा पलीकडचा तालुका जो उदगीर आहे, उदगीर संपला की 10 किलोमीटरवर बिदर जिल्हा सुरू होतो. 10च किलोमीटर कमालनगर पासून पुढचा तो कर्नाटकचा सगळा भाग आहे. भक्ती माता सांगते, मी कर्नाटकामध्ये मोठे झाले आणि कर्नाटकाची सीमा ओलांडून मी महाराष्ट्रात आले. आता ऐका, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर माझा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सन्मान झाला नाही. सगळीकडे सन्मान झाला नाही. कुठे सन्मान झाला? क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे चीर्णताम गताः. महाराष्ट्रामध्ये माझा क्वचित ठिकाणी सन्मान झाला, सगळीकडे सन्मान नाही. पुन्हा एक गोष्ट सांगतो, क्वचित गावातच चांगला सप्ताह होतो, काही गावात करावा लागतो म्हणून करतात. आणखी पुढे बोलू का? क्वचित गावातच भजनाचं वातावरण असतं, बाकीच्या गावात भजनाचा धर्माचा काही संबंध नाही. आणखी पुढे सांगतो, सायखेड्यासारख्या गावात जेव्हा आम्हाला कीर्तन करायची गाडी येते किंवा आम्ही कीर्तनकारी येतो, आल्याबरोबर आमचे मस्के पाटील असतील म्हणा किंवा बंडू महाराज हे 2-4 सगळे वारकरी चोपदार, लगेच आमची गाडी आल्याबरोबर, महाराज राम राम जय हरी, या बसा, चला चहा घ्यायला, जेवायला चला, बरोबर आहे का? म्हणजे हात जोडून नमस्कार करून स्वागत. काही काही गावात आमचं स्वागत अगदी बँड लावून मृदंगाच्या, टाळ मृदंगाच्या गजरातही स्वागत काही काही गावात. आता काही काही गावातलं आमचं स्वागत सांगतो, नेमकं हरिपाठ संपलेला असतो, भजनातली सगळी माणसं आमचे पंक्तीवाल्याकडे जेवायला गेलेली असतात आणि सगळ्या मंडपाचा ताबा घेतलेला असतो ह्या चिल्लर पार्टीने. ही चिल्लर पार्टी, कळलं ना? हे आमच्याकडचे हे सगळे लहान पोरं त्या मंडपामध्ये खेळत असतात. आणि त्या मंडपामध्ये खेळत असताना आम्ही जेव्हा आलो आणि कीर्तनकाराची गाडी दिसली की मंडपातले पोरं आमचं स्वागत करतात. कसं सांगू का? आजचं महाराज आलं रे, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, हे स्वतः सांगतो मी. लक्षात आलं का मी कशासाठी सांगतोय? भक्ती माता सांगते, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गताः. महाराष्ट्रामध्ये माझा क्वचित ठिकाणी सन्मान झाला,
सगळीकडे सन्मान झाला नाही. आणि नंतर मी गुजरातमध्ये गेले आणि गुजरातमध्ये मला वार्धक्य आलं, गुजरातमध्ये मी म्हातारी झाले. हे सगळं दुःख भक्ती माता नारद महर्षीला सांगते आहे. आणि त्यावेळेला नारद महर्षींना भक्ती माता सांगायला लागले, हे माझे 2 पुत्र आहेत. माझं नाव काय? अहम भक्तीर इति ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य नावाचे 2 पोरं जेव्हा आजाराने बेशुद्ध होतात, जेव्हा आजारी पडतात, त्यावेळेला ते दुःख काय आहे हे फक्त भक्तीच सांगू शकते. लक्षात आलं का? आता माझ्या मुद्द्याकडे या. लेकरू आजारी असताना काय दुःख असतं भक्तीलाच माहिती. तसं लेकरू व्यसनाधीन झाल्यानंतर काय दुःख असतंय व्यसनाधीन झालेल्या लेकराच्या माईलाच विचारा, व्यसनाधीन झालेल्या लेकराच्या बापाला विचारा काय दुःख आहे ते. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो बरं का, या देशातल्या या गावातल्या प्रत्येक पोराला असं वाटतं, अशी पोरं जेव्हा हे लहान लहान हे लेकरू कुठल्या गावातलंच आहे काय? देऊळगावचं आहे का नाही? हे देऊळगाव परगावचं लेकरू आलं इथं आहे की नाही, आवड आहे म्हणून आलं. असं लेकरू जर एखादं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहत असेल, किंवा मला वाटतं त्यांनी मृदंग वाजवलं होतं सुरुवातीला तुमच्या अगोदर, बरोबर आहे. असं लेकरू जेव्हा कीर्तनात मृदंग वाजवायला लागलं ना, या बसलेल्या प्रत्येक माईला असं वाटतंय माझं लेकरू असं पकवाज वाजवेल का, माझं लेकरू असं टाळ घेऊन उभं राहील का, माझं लेकरू असं नारदाच्या गादीवर उभं राहून कधी कीर्तन करेल का, असं वाटतं कधी प्रत्येक माईला. मी तर असं म्हणेल, या देशातल्या या गावातल्या प्रत्येक बापाला, प्रत्येक माईला असं वाटतं की माझं लेकरू निघावं गाणार, बरोबर आहे, माझं लेकरू निघावं गाणार. पण ते निघतं, मला असं म्हणायचं नव्हतं गड्या, तुम्ही म्हणलं धन्यवाद. कळलं का मायबाप? मी जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो बरं का, माझी तरुण पिढी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, एवढंच करा गड्या. मी तर सांगेन मी आपल्याला, एवढंच करा. आमच्यासाठी नका हो, फक्त तुमच्या माईसाठी, तुमच्या बापासाठी, तुमच्या पत्नीसाठी, तुमच्या मुलासाठी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. आणि जेव्हा ही सगळी पिढी व्यसनापासून दूर होईल, त्यावेळेला समजावं की आमच्या गावचा सप्ताह सार्थकी झाला. आमच्या गावच्या सप्ताहामध्ये एवढी माणसं सुधारली. अशा पद्धतीने जर समाजामध्ये आउटपुट जर निघायला लागला, असा जर समाजामध्ये बदल व्हायला लागला, तर नक्कीच आम्हाला या सप्ताहाचा आनंद असेल. नामवंत कीर्तनकार बोलवायचे कशासाठी? कारण का कोणाच्या कीर्तनकाराच्या शब्दाला, मी तर असं म्हणेल, आज महाराष्ट्रामध्ये कीर्तनकाराच्या शब्दाला जेवढी किंमत आहे तेवढी कुणाच्या शब्दाला नाही. पुढाऱ्याच्या शब्दाला किंमत नाही, पण कीर्तनकाराच्या शब्दाला किंमत नाही. कीर्तनकाराला का लोक ऐकतात याचं कारण सांगू तुम्हाला. आम्ही वर्षातले 200-300 कीर्तन तर सहज करतो, सहज महाराज. समजा 200 कीर्तनं धरली, 200 कीर्तनामध्ये भजन सुरुवातीला कमीत कमी 10 वेळेस तर रामकृष्ण हरी म्हणून आम्ही भजन कमीत कमी सांगतो मी, जास्त होत असेल, कमीत कमी रामकृष्ण हरी 10 वेळेस होत असेल. आणि एकूण कीर्तनामध्ये 100 वेळेस तरी विठ्ठल विठ्ठल भजन होत असेल ना, 100 वेळेस तरी कमीत कमी सांगतो मी. दररोज न चुकता जर 100 विठ्ठल नामाचा जप होत असेल आणि 10, 20, 5, 25 वेळेला जर रामकृष्ण हरी नामाचा जप होत असेल, आणि या जपाची, या नामाची ताकद म्हणून कीर्तनकाराच्या शब्दाला किंमत आहे. नाहीतर कोण कोणाचं ऐकायला महाराज ऐकायला? आजकाल कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, कोणी कोणाच्या शब्दाला किंमत द्यायला तयार नाही, कोणी कोणाला मानायला तयार नाही. आणि कीर्तनकाराच्या शब्दावर जर एवढा मोठा बदल होत असेल, एवढी लोक जर 2-2, 3-3 तास बसत असतील, एरवी घरी आपण सोफा सेटला टेकल्यानंतर 10-20 मिनिटाच्या वर मांडी घालून बसू शकत नाही, पण 2-2 तास आपण मांडी घालून बसतो. याचं एकच कारण आहे, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखामध्ये नामस्मरण घडतंय आणि त्या नामस्मरणामुळे कीर्तनकाराच्या शब्दाला किंमत येते. आणि ही कीर्तनकार आणायचे कशासाठी? कुणाच्या ना कोणाच्या कीर्तनकाराच्या एका शब्दाने कुणाच्या तरी आयुष्यामध्ये बदल होतो. कसा बदल होतो सांगतो तुम्हाला, ऐका. माझे वडील, तुम्ही ओळखता त्यांना, माझे वडील चांगल्या पद्धतीने तंबाखू खायचे. चांगल्या पद्धतीने म्हणजे कळलं का? चांगल्या पद्धतीने म्हणजे एवढी नव्हती महाराज, हातात बसल एवढी तंबाखू खायची. मी म्हणायचं काय तंबाखू खाता? मी लोकांना सांगतो खाऊ नका, पण तुम्ही खाता. ते मला काय म्हणायचे माहितीये का? तू कीर्तनात तंबाखू खाऊ नका म्हणून सांगितल्यावर मला तोंडाला पाणी सुटते म्हणायचे. आता काय बोलावं, तू सांगत जाऊ नको म्हणायचे मला. तू सांगायला लागला की मला लगेच कीर्तनात खावी वाटते, पण उग मर्यादा म्हणून खात नाही, एवढी तंबाखू आवडायची त्यांना. पण काय बदल झाला माहित नाही. आमच्या गावाच्या बाजूला आमचे मित्र हरिभक्तपरायण अनिल महाराज पाटील बाबळगाव, त्यांचं सहज कीर्तन झालं, योगायोगाने ते कीर्तनाला आले आणि कीर्तनात त्यांची काय जी भेट झाली, काय बदल झाला माहित नाही. अनिल महाराज म्हणले, पोरग महाराष्ट्रात लोकांना व्यसनापासून दूर हो म्हणून सांगते आणि महाराजाच्या बापाने तंबाखू खावी का, एवढं एकच वाक्य अनिल महाराज बोलले आणि माझ्या वडिलांनी तंबाखू सोडली. आज 10 वर्ष झाली तंबाखूची त्यांची भेट. हे आमचा अनुभव सांगतोय. सांगू का तुम्हाला, कोणाच्या शब्दाने कोणाचं जीवन बदलेल हे काही सांगता येत नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या ही सगळी मंडळी
कुणी जपी तपी अनुष्ठानी साधक, कुणी वेगवेगळ्या क्षेत्रातली ही सगळी मंडळी, कुणी कीर्तनकार विनोदाच्या माध्यमातून कीर्तन करते, कुणी फक्त ज्ञानेश्वरी गाथा सांगते, कुणी वेदांत शास्त्र सांगते, जे ज्याला ज्याला जमेल त्या पद्धतीने ही सगळी कीर्तनकार प्रबोधनाच्या या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून अनेक लोकांना प्रबोधन करण्याचं काम करत असतात. वेगवेगळ्या विषयावर सर्व कीर्तनकारांनी प्रवेश टाकलाय. कुणी नाम मांडलं असेल, कुणी भक्ती मांडली असेल, कुणी संत चरित्र मांडलं असेल, कुणी काही मांडलं असेल, पण माझी सेवा ही उपांत्य दिनाची सेवा आहे. उपांत्य दिनाची अर्थात आपल्या भाषेमध्ये त्याला जागराची सेवा म्हणावं. जागराच्या सेवेच्या कीर्तनकाराला तशी बंधन आहे. तसं पाहिलं तर कीर्तनकाराला बंधनच आहे. कोणती बंधनं आहेत? कीर्तनामध्ये काहीही बोलायचं नाही, भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही कीर्तनाची मर्यादा आहे. आम्ही नको त्या गोष्टी बोलायच्या नाही, पण दुर्दैवाने समाजाला नको त्या ऐकावं वाटायला लागलं म्हणून आम्ही नको ते बोलायला लागलो. पण आमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे, कधीच सोनं विकणारा माणूस रस्त्याला येऊन ओरडत नाही म्हणायचे. सोनं विकणारा माणूस कधी रस्त्याला ओरडत नाही. आपल्याकडे शुद्ध सोनं जर असेल तर लोक तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. आमच्या गुरुजीचं एक वाक्य असायचं, ते म्हणायचे, लोक म्हणतात म्हणून विनोदाची कथा करण्यापेक्षा, आपली कथा किंवा कीर्तन लोकांना आवडण्यापेक्षा, आपली कथा कीर्तन देवाला आणि संतांना मान्य झाली पाहिजेत अशा पद्धतीने कीर्तन करावं. मग चाहे समाजाला बोलू द्या, अगर न बोलू द्या. याला एक सुभाषिताचा आधार देतो. निन्नंती निपुण यद्वास्तुवंतो लक्ष्मी समाविशतो गच्छन्त्वा यथेष्टम अद्दैव मरणमस्तु युगांतरे वा न्यायात्पथ न प्रविचलन्ति पदम युगाम्न धीराः. याचा अर्थ असा आहे, कोणी निंदा करू द्या, स्तुती करू द्या, श्रीमंती येऊ द्या किंवा गरीब येऊ द्या, मान मिळू द्या किंवा अपमान मिळू द्या, न्यायात्पथ न प्रविचलन्ति पदम युगाम्न धीराः. तत्वनिष्ठ माणसाने आपल्या तत्वापासून, आपल्या विचारापासून पाऊलभर सुद्धा ढळायचं नाही, ही आपली परंपरा आहे. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये नियम पाळला की अपघात होत नाही, नियम तोडला की अपघात होतो. मग कधी कधी आपण नियम पाळतो पण दुसऱ्याने नियम मोडला की अपघात होतो. बरोबर आहे. परवा आपली घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. आमच्या संप्रदायाच्या क्षेत्रातली 2 हिरे आपण गमावले मायबा. बरोबर आहे. काय झालं हो, समोरच्या माणसाने त्याची बाजू सोडली आणि नको त्या बाजूला आला किंवा चुकीच्या बाजूला नियम तोडला, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला. नियम तोडणारी माणसं स्वतःही अडचणीत येतात आणि दुसऱ्यालाही अडचणीत येतात. मग आपल्या जीवनाचा अपघात होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर ते आपण नियम पाळले पाहिजेत. मग कोणते नियम? मग संसारातले नियम असू द्या, अगर परमार्थातले नियम असू द्या, आपण ती तंतोतंत पाळली पाहिजे. संप्रदायाच्या व्यवस्थेने आम्हाला नियम घालून दिलाय. तुम्ही जर उपांत्य दिनाची सेवा करत असाल, तुम्ही जर जागराची सेवा करत असाल तर तुम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. आणि देवाकडे मागत असताना किंवा संतांकडे मागत असताना त्या मागणीला तंतोतंत जुळणारा आजचा हा अभंग मी आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. आणि बहुतेक हा अभंग बहुतेक लोकांना पाठ आहे. याचं कारण असं आहे, दररोज आपण हरिपाठ झालं आणि माऊलीचं भजन झालं की नंतर हा अभंग म्हणतो. पण हा अभंग आपल्याला सरळ सरळ म्हणायची सवय लागल्यामुळे या अभंगाकडे आपण अर्थदृष्टीने पाहिलंच नाही. मित्र असं म्हणेल, काही काही अभंग महत्वाचे असताना त्यावर आम्ही एवढा अन्याय केला. किती अन्याय केलाय? माणसं 2 तास कीर्तनाला एकदम शांत बसतात. आरतीला मात्र एवढी गडबड करतात. त्यातल्या त्यात आरती तर कशी तरी झाली की शेवटी 1-2 अभंग म्हणायची पद्धत आहे आपल्याकडे. कोणता? एक अकल्पायुष तेव्हा माझ्याकडे ज्ञानदेव तुका, कुठे जायचंय, कुठे आपल्याला सांगा ना. मी तर असं म्हणेल, जसं ज्ञानेश्वरीच्या नंतरचं ज्ञानोबारायांचं जे पसायदान जेवढं महत्वाचं आहे, तसं नामदेवरायांच्या गाथ्यातलं पसायदान जर कोणतं असेल तर ते अकल्पायुष नावाचा जो अभंग आहे ते नामदेव महाराजांचं पसायदान आहे. हे पसायदान म्हटल्याशिवाय कीर्तनाची पूर्णाहुती होत नाही. जसं प्रवचन केल्यानंतर पसायदान म्हटल्याशिवाय प्रवचन पूर्ण होत नाही, तसं नामदेव महाराजांचा अकल्पायुष नावाचा अभंग म्हटल्याशिवाय कीर्तनाची पूर्णाहुती होत नाही किंवा कीर्तन पूर्ण होत नाही. तसं हा अभंग केवळ हरिपाठ झाल्यानंतरच म्हणायचा अभंग, एवढी कदाचित कुंचित भावना आपल्या मनामध्ये असेल. नक्कीच या अभंगाचं चिंतन ऐकल्यानंतर आपल्या मनातली भावना दूर गेल्याशिवाय राहणार नाही. आज संत श्रेष्ठ माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या समोर उभे आहेत, किंवा संत महात्मे तुकोबारायांच्या समोर उभे आहेत आणि दोघांचा संवाद चालू आहे. आणि ही संत महात्मे कदाचित तुकोबारायांना म्हणत असेल, आम्ही पंढरपूरला जातोय किंवा आम्ही देवाच्या भेटीला जातोय, तुमचा काही निरोप आहे का, किंवा तुमची काही अपेक्षा आहे का? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी त्या संताकडे केलेली प्रार्थना अभंगाच्या पहिल्या चरणात, Thank you.
चालू होत्या का हे काय कळलं नाही, पण वाटलं मला तसं. मला काय मी काय त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आपल्याला काय ते कळतच नाही, आपल्याला राग येतच नाही, त्याच्यामुळे त्या रागाच्या जास्त भानगडी पडत नाही. सुंदर चाल गायली. शब्द असे आहेत: कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज, किंवा एवढे कृपादान तुमचे मज. काही गाथ्यात हेची आहे, काही गाथ्यात एवढे आहे. आपण त्याच्यातला वाद करायचा नाही. हेची वापरलं काय आणि एवढे वापरलं काय, फार काय अर्थ बदलतो असं नाही. पुन्हा एक गोष्ट सांगतो, शहाण्या माणसाने होईल तेवढा वाद टाळत जावा. होईल तेवढा, शक्यतो जमल तेवढं. पण काही काही माणसं महाराज कारण नसताना वाद करत. खाली मग चाल होती म्हणून त्यांचा नंबर लागला. तुम्हाला माहित नाही का मी मास्तर आहे म्हणून? माहित नाही का? मग तरी कसं काय एवढी हिंमत झाली तुमची? हा चला विठाला लेकरावर दाब टाकून वजन हाणीत असतो म्हणजे मोठे उठत नाही. आता मोठ्या माणसाला एखाद्याला उठल्यावर बसा कसं म्हणता येतं? आता कोण किती एकराचा मालक आहे काय माहित असतो का मला? उगल लेकरावर वजन टाकत असतो. उठायचं नाही. हा चला माझ्याकडे लक्ष द्या. हा काय चालू होतं आपलं? हा शक्यतो वाद टाळायचा. हा महाराजांनी सांगितलंय का वाद टाळायचा. महाराज माणसं कशाचा वाद करतील काही सांगता येत नाही. कशाचा वाद करते? एक क्षमा मागून बोलू का? क्षमा मागून बोलू का? तुम्ही ज्याच्यासाठी वाद करताय ना, नाही कळलं? एक वाक्य बोलू का तुम्हाला? तुम्ही ज्या नेत्यासाठी वाद करताय ना, फक्त सकाळी सकाळी चेक करत जा तो नेमकं त्याच पक्षात आहे. कळलं का? मला काय कळलं ना मला काय बोलायचंय? नको त्या गोष्टीसाठी वाद कशाला करायचा? भरोसा आहे का महाराज? कोण कधी कुठल्या पक्षात आहे ना, आपण विनाकारण वाद करायचा. आम्ही या पक्षात आणि आम्ही त्या पक्षात. एक सांगतो तुम्हाला, 10 वर्षापूर्वीची परिस्थिती, जे माणसं एकमेकाला शिव्या देत होते, तोंड बघत नव्हते, ते मांडीला मांडी लावून बसले. आणि आम्ही येडपट लोकांनी मात्र एकमेकाचे तोंड पाहणं बंद केलंय. नको तो वाद करू नका. आणखी पुढे जुना दृष्टांत कदाचित आपण ऐकला असेल. जाता जाता जावई बापू सासरे चालायला लागले. जाता जाता ज्वारी होती, सुंदर ज्वारी होती. चालता चालता ते सासरे बुवा जावई बापू म्हणे, जावई बापू ज्वारी खूप चांगली आहे, खूप छान आली. मला असं वाटतंय की 10 पोती होतील. जावई बापू म्हणला 10 नाहीत होत, म्हणला 5च होतील. आता 10 होतील अगर 5 होतील, ज्वारी कोणाची आहे? त्या शेताच्या मला काय, ह्यांना काय फायदा काय? ते म्हणला नाही 10च होतील. जावई बापू ना 10 होतच नाहीत, म्हणला 5च होतील. असं करता 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 दोघांची धराधरी लागली. महाराज धराधरी एवढी लागली की याने त्याला कोसळलं, याने त्याला काय कोलांटोड्या, त्या मला काय जास्त सांगायला येत नाही. ते असं महाराज त्यांना ते मातीत घोळशिलं. शेवटी जावई होता आपल्या मालक, तिने पोरीने विचार केला, इकडे मालक आहे आणि इकडे बाप आहे, काय करावं? तिचं नाव होतं वसुंधरा. ती वसुंधरा तिला लाडानं म्हणायची वसू, हे की नाही? ती वसूला सहज म्हणाली. मग ती वसुंधरा पोरीला म्हणाय, बाबा जाऊ द्या ना, अहो 5 म्हणते तर 5 म्हणा, गप्प सांगा. ते म्हणले वसू पण 5 पोत्याची कळ कशी सुसू म्हणला. मी गप्प काय बसला. कळलं का? दृष्टांत विनोद म्हणून घेऊ नका. ज्वारी दुसऱ्याचीच आहे, आपला काही संबंध नाही, पण विनाकारण आपण वाद करायला लागलो. बरोबर आहे का? माझी एक हात जोडून विनंती आहे, वाद करायचाच नाही. बरं का? गाणाऱ्याने वाद करायचा नाही, कीर्तनकाराने वाद करायचा नाही. आणखी पुढे सांगतो, असेल एखाद्या कीर्तनकाराचा स्वर कमी जास्त असेल, अगर एखाद्या गाणाऱ्याचा एखादं प्रमाण चुकीचं म्हणलं असेल, होत असेल कधी कधी, एखादा वाजवणारा तुमच्यासारखा खोडील म्हणजे असं एखादा असेल खोडील, वाद टाळायचा महाराज, वाद टाळायचा. लक्षात ठेवा. आणि पुन्हा गोष्ट सांगतो ना, वादाने माणसाच्या सगळ्या बाबतीतलं नुकसान होतं. सगळ्या बाबतीतलं आर्थिक नुकसान तर होतंय, बरोबर आहे? आणि सगळ्यात मोठं नुकसान जर कोणतं होत असेल तर ते मानसिक नुकसान होते, सगळ्यात मोठं. आणि आर्थिक पैशाचं झालेलं नुकसान तुम्ही कसं तरी भरून काढसाल, पण वाद झाल्यानंतर जो मानसिक ताण होतो ना, तो कशानेच दुरुस्त होत नाही महाराज. म्हणून माझी एवढीच कीर्तन, तर एवढी लक्ष ठेवा, भावकीचा वाद असेल तर टाळा, राजकारणाचा वाद असेल तर टाळा, घराघरामध्ये जर वाद असेल तर टाळा. आणि माझी हात जोडून ते बरीच माणसं स्वाभिमानाने सांगतात, महाराज 6 महिने झाले मी त्याचं तोंड बघत नाही, 6 महिने झाले मी त्याला बोलत नाही. एक वाक्य बोलतो तुम्हाला, एक वेळ अशी येणार आहे तुम्हाला खूप बोलायची इच्छा असणार आहे, पण बोलता येणार नाही. कळलं मला काय बोलायचं? ते बोलायची खूप इच्छा आहे पण बोलता येणार नाही. मी असं म्हणेल, ज्या वेळेला तुम्हाला बोलण्याची इच्छा आहे पण बोलता येत नाही, त्यावेळेला काही चालणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत बोलता येते ना तोपर्यंत मोकळ्या मनाने बोलून घ्या. आणखी पुढे बोलू, जोपर्यंत वाणी चांगली आहे, बोलता येते, मोकळ्या मनाने बोलून घ्या. जोपर्यंत हात चांगले आहेत, मोकळ्या मनाने दान देऊन पहा.
अन्नदानाचे पंगत हातात कारभार आहे तोपर्यंतच करून पहा. पोरांच्या हातात कारभार गेल्यावर पंगत देण्याची इच्छा तुमची असली तरी देता येत नाही. जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत वारी करून बघा. जेव्हा हे सगळे सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तो आपुले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुको नको. जोपर्यंत आपल्याला करता येईल तोपर्यंत करा. माझा महत्वाचा विषय असा आहे, जीवनामधला वाद आपण टाळला पाहिजे बरं का. मग तो शब्दाचा वाद असू द्या, पंथाचा वाद असू द्या. सध्याच्या काळामध्ये जातीचा असेल, धर्माचा असेल, पंथाचा असेल, एवढा वाद आहे महाराज, एवढा वाद. किती वाद आपल्याला माहिती आहे तुम्हाला? धर्माचा वाद एवढा भयानक वाद आहे, आपण सर्व जागतिक स्तरापर्यंत हे सगळं आपल्याला माहित आहे. पंथाचा वाद किती आहे माहिती आहे का? आम्ही शैवपंथीय आणि आम्ही वैष्णवपंथीय. वैष्णवपंथीयांचा उभा गंध असतो आणि शैवपंथीयांचा आडवा गंध असतो बरोबर का. शैवपंथीय म्हणजे महादेवाला मांडणारे, जे आडवी विभूती लावतात ते महादेवाचे भक्त असतात, आणि उभा गंध लावणारे वैष्णव असतात. काही माणसं म्हणतात आम्हाला उभा गंध चालत नाही, आम्हाला आडवा गंध चालत नाही. पण लक्षात ठेवा, आडवा गंध जरी तुम्हाला चालत नसला तर सकाळी ब्रश करताना बोट आडवच फिरवावं लागतं. कळलं ना? लक्षात ठेवा. हे सगळे वाद आपण जीवनामध्ये टाळले पाहिजे. नको ते वाद महाराज, एवढे वाद आहेत, एवढे वाद आहेत. जाऊद्यात मला त्या वादाकडे जायचं नाही. वाद हा कधीच कोणासाठी चांगला नसतो. साध्या साध्या गोष्टीतल्या वादामुळे माणसं कितीतरी आणखी पुढे बोलू का, 2 गुंठ्याच्या वादामुळे काही माणसाने 2 एकर घातले. वाद कितीचा? 2 गुंठ्याचा. आणि मध्यस्थी केली असती, दोघांनी 1-1 गुंठ घेतलं असतं, तिथेच मिटलं असतं ना. शहाण्या माणसाने वाद टाळले पाहिजेत बरं का. म्हणून आम्ही मित्र असं म्हणेल, आमच्या भजनी मंडळाच्या क्षेत्रात सुद्धा जुना एक काळ होता महाराज. असं म्हणायचे लोक, त्या महाराजाची तारीख घेतल्यावर हे महाराज तारीख देत नाही. आता हे गाव तसं. आता काही घेणं त्यांना कीर्तन करायला, कुणाच्या तारखा घेतल्यात काय काय घेतलं. कुणी आलं ना, सगळे आमचे मित्रमंडळ. काल मला वाटतं कोण होते, आमचे हिसीकर होते बरोबर आहे का. उद्या आमचे उगले महाराज आहेत. हे सगळे आमचे मित्रमंडळ. का हे नाही, आमच्यात वाद नाही. गायक मंडळी तुमच्यात, तुम्ही तर एका गाडीत येत आहे की नाही. म्हणजे वाद टाळला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, एकमेकाच्या चुका, एकमेकाच्या अपराध जर झाकत गेलं तर सगळ्यांचं झाकते, आणि एकमेकाचं उघडं करायला गेलं की सगळ्याचं उघडं होते. लक्षात ठेवा. छोटा दृष्टांत सांगतो. मी एका गावाला गेलो, गावाचं नाव सांगत नाही, अतिपरिवाराचं अतिपरिचयाचं गाव होतं आपल्या सायखेड्यासारखं. त्या एक माणूस माझ्याकडे आला, म्हटलं महाराज वर्षाला येता, मध्ये काही येत नाही, जरा आल्यानंतर चहा पाण्याला चला. मी म्हणलं नको, आता वेळ झाला, कीर्तन सुरू झालंय. म्हणजे कीर्तन झाल्यावर जाऊ. मी म्हणलं काही हरकत नाही, चला. मी चहा पाण्याला गेलो. चहा पाण्यात गेल्यानंतर आता सायखेडा काय घराघरात ओळखी येत ना माझ्या. गेल्यानंतर त्या घरी गेल्यानंतर त्या माऊलीने घरानं सांगायला सुरुवात केली, काय महाराज म्हणले तुम्ही आजकाल जरा जास्त येत नाही. 4 ठाण्याला होतात तेव्हा अधूनमधून भेटीगाठी व्हायच्या, कधी बाजारला आलं की भेटीगाठी व्हायच्या. आता काय भेटीगाठी होत नाही, जरा मालकाला समजावून सांगा. मी म्हणलं काय झालं? जरा आमचे मालक जरा बिघडल्यासारखं करायला लागलेत. मी म्हणलं कसं काय? जरा बिघडल्यासारखं करायला लागलेत. बाळांनो, बिघडल्यासारखं म्हणजे काय करत असेल रे? अय झोपले काय तुम्ही? अरे बिघडल्यासारखं म्हणजे काय करत असतील? कीर्तनाला येत असतील, हा काय करत असेल? बिघडल्यासारखं म्हणजे बिघडलं कधी म्हणतात रे? माणूस बिघडला कधी म्हणतात? हा पोरं गप्प बसलेत. मला त्यांना बिघडल्यासारखं करायला लागलेत. म्हणले मग काय झालं? त्यांनी सांगितलं महाराज जरा समजावून सांगा. तुम्ही सांगितलं ऐकते. मी त्यांच्याकडे म्हणलं काय म्हणतात ताई सांगा ना. त्याने म्हणले महाराज थोडी झाली म्हणले चूक झाली म्हणले, काय हरकत नाही. थोड्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या होत्या आणि जरा थोडंसं संगतीनं थोडंसं जरा फुकट भेटली म्हणून कळलं का. ऐका सांगतो तुम्हाला, तुम्ही फुकट भेटल्यावर जर दारू पित असाल, थोडं लक्ष देऊन ऐका. तुम्ही फुकट भेटल्यावर जर दारू पित असाल तर बंडू महाराज उद्या 4 कॅन्ड आवांड चाना अगर इंड्रिल चाना आणि त्याचं सगळं बिल माझ्याकडून घ्या. फुकट मिळाल्यावर आपण विष पित नाहीत की नाही? फुकट मिळाल्यावर आपण विष तर पित नाही ना, मग फुकट मिळाल्यावर दारू का प्यायची याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. ते म्हणलं महाराज थोड्या ग्रामपंचायत निवडणुकीला जाऊ द्या म्हणलं. ते संगतीनं झालं ते झालं म्हणला. इथून पुढे तुमच्या गळ्या शपथ घोट सुद्धा पेणार नाही म्हणला. कोणाच्या गळ्या शपथ? माझ्या. मी मर नका, लोकांची कीर्तन बंद होईल, त्याचं काय जाणार आहे? तुमच्या गळ्या शपथ मी एक घोट सुद्धा पेणार नाही. पण त्याने विचार केला, हिनं आपलं पेन उघडं केलं की नाही म्हणला. हिनं उघडं केलं ना, मग त्याने लगेच म्हणला महाराज माझं पेन बरोबर नाही हो, पण तुम्ही सांगा हिचं बिड्या वडणं बरोबर आहे का? मला काय सांगायचंय, पत्नीने पतीचं उघडं केलं की पती पत्नीचं उघडं करणार आहे. म्हणून
एकमेकाच्या चुका, एकमेकाच्या अपराध शक्यतो आपल्या ठेवायचं. कधी आमच्याकडनं कमी जास्त, कधी तुमच्याकडनं कमी जास्त. मला हा विषय सांगायचा होता. एवढे असू द्या, अगर हेचे असू द्या, दोन्हीचा अर्थ बहुतेक सारखा येतो. तुकोबाराय संतांच्या समोर मागणं मागत असताना अगोदर संतांची स्तुती करतात. आणि लक्षात ठेवा, कुणाकडूनही तुम्हाला काही गोष्टी जर मिळवायच्या असतील तर अगोदर त्या व्यक्तीचं थोडंसं वर्णन केलं पाहिजे. त्या व्यक्तीला थोडासा मोठेपणा दिला पाहिजे. कसा मोठेपणा दिला पाहिजे बघा तुम्ही. एखादा कीर्तनकार आला ना, कीर्तनाच्या अगोदर स्पीकर मध्ये सांगितलं पाहिजे बरं का, आज श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावचे आपले लाडके हरी हरी हे असे नेहमी आपल्या इथे येणारे असे 2-4 वाक्य गोड गोड बोललं की जाताना पाकिट नाही दिलं तरी चालतंय. मी बाजूला येऊन बोललो, माईक मध्ये नाही बोललो. असं जर मोठेपणाचे जर शब्द कीर्तनकाराला दिले तर कीर्तनकार खुश होतो. मी जर सगळ्या गायकांना म्हणलं वा काय अनिल महाराज गातायत, काय माऊली महाराज म्हणल्यावर हे मनातून प्रमाण म्हणतात. मी जर म्हणलं आहेत काय का असं ना गायक, मग ते माईक बाजूला ठेवून बटन बंद करून बसतात. महाराज लक्षात ठेवा, कुठलंही असू द्या, गायनाचं काम चांगलं करून घ्यायचंय, मला यांचं वर्णन करावंच लागेल. मृदंगाचं काम चांगलं करून घ्यायचंय, त्यांचं वर्णन करावंच लागेल, केलंच पाहिजे. महाराज का वर्णन करू नये? आणखी पुढे सांगतो, तुमच्या गावाला जर एखादी योजना आणायची असेल तर ज्या नेत्याच्या हातात कारभार आहे त्याचं वर्णन करावंच लागेल, म्हणावंच लागेल. महाराज माननीय नामदार सर्वांचे लाडके म्हणावंच लागतं. स्तुती केल्याशिवाय या जगामध्ये काहीच मिळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सर्वात पहिल्यांदा संतांचं वर्णन करत असताना काय म्हणतात? तुम्ही कसे आहात? तुम्ही कृपावंत आहात. बरोबर आहे, तुम्ही कृपाळू आहात आणि कृपा करणारे आहात. आणि खरं सांगू का, कधी कधी संत स्तुती करतात, पण स्तुती करता करता ती नुसती स्तुती नसते तर ती वस्तुस्थिती असते. बरोबर आहे का? आणखी पुढे सांगतो, शास्त्र असं सांगतं, स्तुती करणं हा दोष आहे, पण वस्तुस्थिती सांगणं मात्र दोष नाही. वस्तुस्थिती सांगणं दोष नाही. कारण सांगतो, कधी कधी आम्ही सप्ताहातलं कीर्तन आहे, कधी कधी आम्हाला एखाद्याचं वर्ष श्राद्ध किंवा गोड जेवणाच्या 10व्या कीर्तनाला जावं लागतं. आणि 10व्या कीर्तनाला गेल्यानंतर आम्हाला कीर्तनामध्ये म्हणावं लागतं, काय पुण्यवान माणूस होता, काय पुण्यवान माणूस होता, एवढे गायक जमले, एवढे वादक जमले. आम्हाला माहित असतं हे सकाळी चहाच्या आधी पेत होतं, पण तरी सुद्धा आम्हाला म्हणावं लागतंय पुण्यवान माणूस होता. याच्या मागे सांगतो, पुण्यवान माणूस का म्हणावं लागतंय? फक्त पाकिट न्यायचं असते म्हणून म्हणावं लागतंय. आणि याच्या पुढे सांगतो, एखादा जर खरोखर वारकरी कीर्तनकार असेल किंवा परमार्थातला माणूस असेल आणि असा व्यक्ती जर ज्या वेळेला जातो आणि त्यावेळेला आम्ही कीर्तनामध्ये जेव्हा म्हणतो ना खरंच माणूस पुण्यवान होतो, म्हणजे त्यावेळेला त्या माणसाची स्तुती नाही तर ती वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे, वस्तुती करणं दोष आहे, पण वस्तुस्थिती सांगणं मात्र अजिबात दोष नाही. जगद्गुरु तुकोबारायाने संतांचं वर्णन करत असताना स्तुती केली, पण स्तुतीच्या पाठीमागे वस्तुस्थिती सुद्धा दाखवली. बरोबर आहे का? संतांचं वर्णन करत असताना तुकोबाराय का अभंगामध्ये फार सुंदर लिहित आहे, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, मी नाही तर सर्वजण तुम्हाला कृपावंत म्हणताय का? आणखी पुढे सांगतो, देवाची कृपा व्हायला वेळ लागतो, पण संतांची कृपा व्हायला मात्र अजिबात वेळ लागत नाही. देवाच्या अगोदर संत कृपा करतात. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, देव कृपा करण्यापेक्षा, देव कृपेपेक्षा संत कृपा ही परवडणारी असते. बघा तुम्ही, संत कृपा ही सहज मिळते महाराज, सहज मिळते. पुन्हा एक गोष्ट सांगतो, देव सहजासहजी भेटेल की नाही मला माहित नाही, पण संतांची भेट मात्र सहज होऊन जाते. कधी कोण्या रूपाने कधी कोण महात्मा येऊन आपल्याला भेटून देऊन सांगता जाणार नाही. बरं, आणखी पुढे आपल्याला सर्वांना माहित आहे, देवाच्या कृपेने काय होतं मला माहित नाही, पण संतांच्या कृपा जर झाली तर संतांच्या कृपेने देवाला कसं ठेवायचं आणि कसं वागायला लावायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार जर कोणामुळे होत असेल तर तो संतांच्या कृपेमुळे होतोय. आपल्या सर्वांना माहित आहे, वाल्या नावाचा जो कोळी होता, वाल्या कोळी ज्याला आपण म्हणतो, एका महात्म्याची भेट झाली, साधूची भेट झाली आणि सहज नुसतं एक वाक्य उच्चारलं, अरे एवढी माणसं तू मारायला लागला, एवढं पाप तू करायला लागला आणि ह्या पापाचा भागीदार कोण होणार आहे का? एवढ्या एका वाक्याचा परिणाम झाला आणि मग वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि त्याचा परिणाम काय झाला? वाल्मिक ऋषींनी लिहावं आणि रामाने त्यांचं आचरण करावं.
संतांची जर भेट झाली, संतांचा जर दर्शनाचा योग आला, संतांची कृपा जर झाली, तर जगाच्या मालकाला जसं म्हणेल तसं वागावं लागला, अधिकार प्राप्त झाला. कशामुळे? केवळ संतांच्या भेटीमुळे. आणि संतांची भेट एकदा का झाली की जीवनाचं सोनं होतं. मायबाप लक्षात ठेवा. मित्र असं म्हणेल, संतांची जाणून बुजून नाही, उगत चालता चालता चुकून जरी भेट झाली तर जीवनाचं सोनं होत आहे. आणि अशा संत परंपरेला, अशा संतांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. तुम्ही कसे आहात? तुम्ही कृपाळू आहात. कृपाळू. आणखीन कसे आहात? सज्जन आहात. कृपाळू आहात, सज्जन आहात. कोण आहात? तुम्ही संतजन. आणि या संतांच्या माध्यमातून तुम्ही सांगताय, संतांना म्हणताय कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन. एवढे किंवा हीची कृपादान तुमचे मज. आम्हाला हीच कृपा द्या. कोणती? काय कृपा करावी संतांनी? तुम्ही म्हणाल संतांनी कृपा करावी, असं जीवनात काय घडलं तुमच्या हातून? काय घडलंय? घडलं ना महाराज. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, 7 दिवसामध्ये प्रत्येकाला काही ना काही सेवा घडली. गायक मंडळीने गायनाची सेवा केली, मृदंगाचार्याने मृदंग वाजवलाय, माझ्या सगळ्या तरुण बांधवांनी वाढण्याची सेवा केली. वाढण्याची सेवा काही एवढं सोपं आहे का? तुम्ही जा जिंतूरला, परभणीला, केटरस मध्ये, मंगल कार्यालयामध्ये जा. एका माणसाला दररोजची कमीत कमी 700 ते 1000 रुपये वाढायची हजरी आहे. 2च तास वाढत मला, ते जास्त वेळ वाढत नाही. एका माणसाला 1000 रुपये जर वाढायला लागत असेल, गावातली एवढी पोरं जर वाढत असेल, तर किती रुपये मजुरी जाणार आहे? पण रुपया सुद्धा न घेता आणि स्वार्थ भावनेने वाढण्याचं काम जर कोण करत असतील, तरी माझ्या गावातली सगळी तरुण पिढी करते. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. खरंच आहे महाराज, वाजवले पाहिजे का? कधी कधी रुपया मोबदला घेतला का या लोकांनी? नाही. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, मला इकडचं ठाऊक नाही, आमच्याकडे वाढण्याचं काम तरुण पोरं करतात. म्हातारी माणसं वाढत नाहीत, पण मध्ये फिरून अडचण केल्याशिवाय राहत नाहीत. म्हातारी माणसं वाढत नाहीत, पण मध्ये फिरून इथं वाढ, इथं वाढ, इथं वाढ. मग ते पोरं राग राग टोपलं ठेवतात तर निघून जातात. बरं का? माझी हात जोडे करून त्या म्हातारी माणसाने उगं बघत राहायचं, बाजूला उभं राहायचं. आमचे सगळे तरुण पोरं वाढायला समर्थ आहे. बरोबर आहे का? वाढणाऱ्या पोरांसाठी एक वाक्य बोलतो. वाढणारा कोण असतो? चला भागवतामध्ये किंवा काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांच्या सानिध्यामध्ये काला केला. काला करत असताना गोपाळानं कसं बसवलं? कमल पुष्पाप्रमाणे बसवलं. बिभ्रद वेणुम जठर पठयो शंग वेत्रेच कक्षे वामे पाणो. डाव्या हातात प्रसादाचं पात्र घेतलं. वामे पाणो मश्रुड कवलम तत्फला निंगुल शिव. इष्टांमध्ये सर्वांच्या मध्ये भगवान परमात्मा उभा राहिला. आणि स्वतः जगाच्या मालकाने उजव्या हाताने, डाव्या हातात प्रसादाचं पात्र घेतलं आणि उजव्या हाताने काल्याचा प्रसाद वाढला. म्हणजे काल्याचा प्रसाद वाढतो तो कोण? बोला बोला. तो कोण? कृष्ण. बरोबर आहे. तो कोण? कृष्ण. काल्याचा प्रसाद, मग तो लाहीचा असू द्या, अगर भाताचा असू द्या, अगर वरणाचा असू द्या. बरोबर आहे. काल्याचा प्रसाद असू द्या, अगर जेवणाच्या महाप्रसादाचा प्रसाद असू द्या. जो वाढतो तो कोण? बोला बोला. वाढतो तो कोण? देव. बरोबर आहे. वाढतो तो देव. फक्त आता एक करायचं, वाढत असताना तुमच्या हातात जर वरणाचं बकेट असेल तर आपल्या जवळचा मित्र आला की त्याला वरचं वाढायचं, आणि लांबचा मित्र आला की त्याला खालचं खळबट वाढायचं. असं जर केलं तर मग आम्ही त्याला कृष्ण म्हणत नाही, मग आम्ही त्याला कंस म्हटल्याशिवाय राहत नाही. लक्षात आलं का? भागवतामध्ये आपण रामायणामध्ये ऐकता नेहमी, भागवतामध्ये तर रघुगण नावाच्या राजाला जड भरताने एकूण 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. वाढत असताना जर पंक्ती प्रपंच केला, वाढत असताना जर भेदभाव करून जर वाढलं, तर त्या वाढणाऱ्या भेदभाव करणाऱ्या व्यक्तीला कृमी भोजन नावाच्या नरकात जावं लागते. सर्वांना सारखं वाढलं पाहिजे बरं का? वाढताना भेदभाव करायचा नाही. चला, माझा महत्वाचा मुद्दा, कोणी वाढण्याचं काम केलंय, कोणी अन्नदानाची पंगत केली. बरोबर आहे का? आज मला वाटतं आमच्या मान्य परिवाराची अन्नदानाची पंगत होती. म्हणजे दररोज वेगवेगळ्या गाव जेवणाची पंगत. ही पंगत म्हणजे काय 50,000ची भेट पुरत नाही, लाखाची भेट घालते एवढी मोठी पंगत देणारी काही माणसं आपल्या गावात आहे. कोणी अन्नदानाची पंगत केली, कोणी गायनाची, कोणी वाढण्याची. बरोबर आहे. कोणी मंडप झाडण्याची, कोणी काही ना काही, कोणी ही लाईट लावण्याची, कोणी सफाई, काही ना काही सेवा या 7 दिवसामध्ये केली आहे. कोणाला काही जरी सेवा जमली नसली तरी फक्त निदान कथा झाल्यावर 2 टाइम जेवायची तरी सेवा आपण केलेली आहे. आणि या सेवेच्या बदल्यामध्ये आपण आज माझ्या ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, सर्व संत परंपरेला एवढंच मागायचंय. कोणतं? तुम्ही कृपाळू आहात. कृपाळू. तुम्ही कोण आहात? सज्जन. तुम्ही संतजन. हेची कृपादान तुमचे मज. आमच्यावर ही कृपा करा. कोणती? तो पांडुरंग परमात्मा या जगताचा व्याप सांभाळता या जगात काय थोडे लोक आहेत का महाराज? आणखी पुढे सांगतो, नासा नावाची एक संस्था आहे, आपण सर्वजण ऐकत असत. त्या नासाने एकदा एक टिंब प्रकाशित केला होता. पॉइंट करतो ना, एक पेनचा असा टिंब, आणि त्या टिंबामध्ये आणि ते चित्र प्रकाशित केलं आणि त्याच्या खाली लिहिलं होतं टिंब म्हणजे सूर्यमाला किंवा विश्व, असं एक सूर्यमाला असं ते चित्र प्रकाशित केलं.
मला त्या चित्राचा अर्थ बरेच दिवस कळलं नाही. मी काही दिवस त्या गोष्टीचं चिंतन केलं आणि मग माझ्या लक्षात आलं, एक टिंब म्हणजे सूर्यमाला आहे. थोडं लक्ष द्या. या सूर्यमालेमध्ये एक सूर्य आहे आणि पृथ्वीसारखे असे एकूण 9-10 ग्रह आहेत. या ग्रहामध्ये एक पृथ्वी नावाचा ग्रह आहे. त्या पृथ्वी नावाच्या ग्रहामध्ये एकूण 7 खंड आहेत. बरोबर आहे का? 7 खंड आहेत. त्या 7 खंडापैकी एक आशिया नावाचा खंड आहे. त्या आशिया खंडामधल्या अनेक देशापैकी एक भारत नावाचा देश आहे. आता ऐका, या भारत देशामध्ये जे अनेक राज्य आहेत त्या अनेक राज्यापैकी एक महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामधल्या अनेक विभागातला एक विभाग म्हणजे मराठवाडा आहे आणि या मराठवाड्यातल्या जवळपास 8-9-10 जिल्ह्यापैकी एक जिल्हा परभणी जिल्हा आहे आणि या परभणी जिल्ह्यातल्या जे काही 8-9-10 जे तालुके आहेत त्या अनेक तालुक्यापैकी एक तालुका जिंतूर आहे आणि त्या जिंतूर तालुक्यामध्ये आणखी 100-200 जे काही गाव आहेत त्या गावातलं एक गाव सायखेडा आहे आणि त्या सायखेड्यामध्ये कमीत कमी 500, 700, 200, 400 जे काही असतील ते घर आहेत आणि त्या घरामध्ये 10-5 माणसं आहेत आणि त्या माणसापैकी एक मी आहे. आता ते सूर्यमाला जर टिंबाने दाखवली असेल तर आपलं अस्तित्व कशाने दाखवावं लागेल? कशाने दाखवता येईल महाराज? कल्पना करा बरं का. या जगाचा जर विचार करायला गेलो तर आपण फार लहान आहोत महाराज, फार सूक्ष्म आहोत आणि एवढ्या जगताचा कारभार सांभाळणारा कोण आहे? माझा भगवान परमात्मा आहे आणि एवढ्या मोठ्या व्यापामध्ये तो पांडुरंग परमात्मा जर आम्हाला विसरत असेल तर या संतांच्या माध्यमातून त्या पांडुरंगाला सांगायचंय, काही नका करू, फक्त त्या पांडुरंगाला एकदा आमची आठवण सांगा. अभंगाच्या दुसऱ्या आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, केव माझे सांगा का कोळते. आपण सुद्धा देवाला संतांना हेच मागायचंय, काही नका करू म्हणले, फक्त आम्हाला त्या पांडुरंगाने आठवण करावी. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो महाराज, त्याने आठवण करावी का लोकांनी आठवण करावी आपली? हो का देवाने विसरावं लोकांनी आठवावं? काय उपयोग आहे? असं म्हणेल लोक आठवू अगर न आठवं, देवाने आठवलं ना बस झालं. आणखी पुढे सांगतो, आपल्या जीवनामध्ये मदत कुणाची मागायची नाही. सामान्य माणसाची मदत मागल्यापेक्षा देवाची मदत मागा. एकच वाक्य सांगतो, माणसाने दिलेली मदत पुरत नाही आणि देवाने दिलेली मदत कधीच सरत नाही. गोष्ट लक्षात असू द्या. विठाला देवाने दिलेली मदत आपल्या सर्वांना माहित आहे. महाभारताचं युद्ध सर्वांना माहित आहे. दुर्योधनही देवाकडे गेला होता आणि पांडवांच्या वतीने भगवान परमात्म्याकडे प्रार्थना केली. दोघेही बोलत असताना एक जण म्हणला आम्हाला सैन्य हवं आहे, पांडवांच्या बाजूने म्हणले आम्हाला सैन्य नको, आम्हाला तो पाहिजे बस. आणि याचा परिणाम असा आहे, कदाचित भगवान परमात्म्याने अट टाकली होती, मी शस्त्र सुद्धा हातात घेणार नाही. आता तो शब्द पाळला की नाही तो पुढचा भाग राहिला.
पण भगवान परमात्म्याने मदत केली, ती मदत सरली नाही आणि पांडवांचा विजय झाला. याचं कारणच आहे, ज्या बाजूला देव त्या बाजूला विजय निश्चय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. ज्या बाजूला देव आहे त्या बाजूचा विजय निश्चित आहे. पुन्हा गोष्ट सांगतो, धर्माच्या बाजूने माणसं कमी असतील पण धर्माच्या बाजूने देव असतो, आणि अधर्माच्या बाजूने माणसं जास्त असतील पण अधर्माच्या बाजूने देव कधीच असत नाही. कौरवांची सत्ता बलाढ्य होती, ताकद मोठी होती, पण अधर्म होता, देव त्या बाजूने गेला नाही. पांडवांची सत्ता तशी कमकुवत होती, शक्ती तशी कमकुवत होती, पण भगवान परमात्मा पांडवांच्या बाजूने उभा होता. परिणामतः युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला. बरोबर आहे. माणसाची मदत कशाला मागतो? आणखी पुढे सांगतो, ज्यावेळेला द्युतकर्मामध्ये पांडव हरले आणि पांडव हरल्याच्या नंतर मग त्या द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या सर्वांना माहित आहे. द्रौपदी आपल्या समोर पतीला हात जोडत होते. लग्न झाल्यानंतर स्त्रीचं रक्षण करणं हे पतीचं कर्तव्य आहे, पण तुम्ही मात्र शांत बसलाय. कळत नव्हतं द्रौपदीला काय करावं काय करावं. आणि द्रौपदीने बराच वेळ विचार केला आणि शेवटी द्रौपदीने विचार केला, माणसाची मदत मागण्यात मी माझा वेळ का घालवला कोणास ठाऊक. आणि मग द्रौपदी मातेने जगाच्या मालकाचा धावा केला. तुमबीन मोरी कौन खबर रे गोवर्धन गिरधारी हरी सभा मो द्रौपदी ठाडी राखो लाज हमारे. हे कृष्णा, कुठे आहात तुम्ही? कोठे गुंतलासे द्वारकेचा राजा वेळका सखया लाविला. परिणामतः जगाचा मालक भगवान परमात्मा द्रौपदीकडे आले आणि द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं. ही सर्वांना कथा आपल्याला सर्वांना माहित आहे. म्हणून मी असं म्हणेन, माणसाने आपली आठवण ठेवू द्या अगर विसरू द्या. माणसांच्या आठवणीवर एवढा काही फरक पडत नाही, पण फक्त देवाने आपल्याला विसरू नये एवढी काळजी आपण घ्यायची. बरं काय. आणि पुन्हा गोष्ट सांगतो, कुणाला आठवा अगर न आठवा, फक्त माझ्या देवाला तुम्ही आठवण करत गेलात की माझा भगवान सुद्धा तुम्हाला विसरणार नाही. पण संतांच्या माध्यमातून तुकोबारा देवाला हेच मागतात किंवा संतांना मागतात काय, त्या देवाला आमची आठवण करू द्या. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुळती. बरं का, काकुळतीला येऊन सांगतं. बरं का. देवाकडून काही गोष्टी जर मिळवायच्या असतील ना, अशा अहंकाराने मिळवायच्या नसतात, मोठेपणाने मिळवायचं नसतं, असं पोटात शिरून मिळवायचं असते, काकुळतीनं म्हणायचं असते. बरं का. गावकरी मंडळी म्हणायचं असते अनिल महाराजाला, या बरं का, तुम्ही आलंच पाहिजे बरं का. अहो जाऊ द्या, कमी जास्त होत राहते, पण तुमच्याशिवाय असं काकुळतीने आलं पाहिजे. आणि तुम्ही जर असं म्हणलात, हॅलो प्रशांत महाराज का? हो. सायखेडचा सप्ताह आहे. मग तिकडं बोंबलत फिरण्यापेक्षा ये की आमच्या गावाला. तो एका बापाचं बिघडतं का म्हणलं, येईल का महाराज कीर्तनकारला? येईल का नाही? अशी कुठली गोष्ट आहो, साधा कीर्तनकार जर मिळवायचा असेल तर म्हणलं पाहिजे, असं काकुळतीने म्हटलं पाहिजे, महाराज तुम्ही आल्याशिवाय सप्ताह झाल्यासारखं वाटत नाही. असं काकुळतीने असं पोटात शिरून म्हणलं की मग मात्र दुसरं गाव कट तुमचं गाव राईट होत आहे की नाही. अहो कीर्तनकारासाठी एवढी काकलूत करावी लागते, या गायक वादकासाठी एवढी काकलूत करावी लागते. तो तर जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात किंवा माझी सांगा काकुळती. आता काकुळती म्हणत असताना आणखीन तुकोबारा एवढ्यावर थांबलेले आहेत, आणखीन नम्रता घेत आहेत. आणि नम्रता घेता घेता संतांना देवापर्यंत पोहोचवताना काय म्हणतात, मी कसा आहे, मी अनाथ आहे. दोष नाही, अभंगात अक्षर जास्त आहेत म्हणून तसा घोळ होतोय. ते अक्षर जास्त, आता मोठं अवघड आहे. अक्षर जास्त असले की त्याची स्पीड वाढवून ते समीला आणावं लागते.
आणि अक्षर कमी असल्यास मध्ये आ करून ते समेला भेट घालावी लागते, बरोबर आहे का? कधी कधी जशी तुम्हाला समेची भेट घालावी लागते ना, कधी कधी आम्हाला वेळेची भेट घालावी लागते. काय काय गावात जर गायक वादक नसले ना, आम्हाला इकडून तिकडून ओढून ताडून अकराची भेट घालावी लागते. आणि तुमच्यासारखी गुणवान अशी गुणीजन सगळं मस्त मजा आली ना, मग ते 11 कधी वाजली ते कळत नाही, बरं का? तसं अक्षराची जुळवाजुळव जरा थोडीशी कठीण आहे. अनाथ अपराधी काय म्हणले, मी कसा आहे? अनाथ. अनाथ या शब्दाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, ज्याला कुणीच नाही तो अनाथ, बरोबर आहे? ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ज्याला जवळचं रक्ताचं कुणी नाही, त्याला अनाथ म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला अनाथ म्हणून घेतात. आणखी पुढे सांगू का महाराज? अनाथ म्हणणाऱ्या तुकोबारायांची श्रीमंती सांगू तुम्हाला. तुकोबारायांची श्रीमंती, तुकोबारायांचं कोण होतं किंवा तुकोबारायांचा गोतावळा किती मोठा आहे सांगू? ज्या तुकोबारायांनी स्वतःला अनाथ म्हणावं, गरीब म्हणावं, त्या तुकाराम महाराजांची श्रीमंती सांगतो, तुकोबारायांचा गोतावळा सांगतो. माझ्या मोबाईल मध्ये जर पाहिलं, माझ्या, बरं का, तुम्हाला दाखवतो, कमीत कमी 10,000 मोबाईल नंबर सेव्ह आहे. पवार साहेब तुम्हाला माहित आहे, 10 ते 11,000 माझ्या मोबाईल नंबर माझ्या सेव्ह आहे. म्हणजे मी 10 ते 12,000 लोकांचे म्हणजे मी संपर्क ठेवलेले आहेत. माझा कमीत कमी याच्या 10 पट लोकांकडे तरी माझा नंबर असेल. म्हणजे माझा गोतोळा किती मोठा आहे, किती मोठा आहे सांगू का तुम्हाला? मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही जर बाजारला गेलो, सेलूच्या असो, जिंतूरला गेलो, आणि आम्ही जर धोत्रावर असो, तर बाजार करून घरी यायला आम्हाला कमीत कमी 5 तास तरी लागतील. मग काय करावं लागतं महाराज? कोणी ओळखीचं भेटू नये म्हणून कोणी रुमाल तरी बांधावं लागतं, नाही तर पॅन्ट शर्टवर पटकन जाऊन बाजार घ्यावा लागतो. का, कशासाठी सांगतोय? हा आमचा एवढा मोठा गोतावळा आहे. म्हणजे आम्हाला आमच्यावर प्रेम करणारी एवढी माणसं आहेत. आता याच्या पुढे बोलू का? आमच्यावर प्रेम तुम्ही का करताय? का करताय? फक्त तुकोबारायांच्या गाथ्यामुळे, बरोबर आहे का? जेवढा माझा गोतवाळा, तेवढा सगळ्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराचा गोतवाळा, तेवढ्या सगळ्या गायक वादकांचा गोतवाळा, आणि हा सगळा गोतावळा जर कोणाचा असेल तर तो माझ्या तुकोबारायांचा. काय श्रीमंती आहे. आणखी पुढे सांगू का? ज्या तुकोबारायांना आम्ही कधी कधी बोलण्याच्या प्रवाहात गरीब म्हणतो, तुकोबारे गरीब होते, तुकोबारे दरिद्री होते? अजिबात नाही. तुकोबारायांनी म्हणते आम्ही सदैव सुडके, पण आम्हाला तो म्हणण्याचा अधिकार नाही. तुकोबारायांची श्रीमंती सांगतो, आम्ही नुसतं तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन असं करतो तर 15 लाखाच्या गाड्या बसल्या, 5-50 लाखाचे बंगले आम्हाला आहेत महाराज, आम्हाला आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकाराचे बंगले आणि सगळ्या कीर्तनकाराच्या गाड्या ही प्रॉपर्टी जर कोणाची असेल तर ती माझ्या तुकोबारायांची. बस राजे त्रैलोक्याचे, तिन्ही लोकांचे आम्ही राजे आहेत म्हणले. तिन्ही लोकांचे पुढं हा एवढे आम्ही मोठे आहेत महाराज. कोणाचं उणं पाहत नाहीत, कोणाचं दोन पाहत नाही. आम्ही सगळे एवढे मोठे होत, आम्ही श्रीमंत. एवढी श्रीमंती माझ्या तुकोबारायांची, बरं का? आता लक्षात ठेवा, ज्या लोकांना श्रीमंतीचा गर्व आहे, ज्या लोकांना वाटतं की माझ्यासारखा श्रीमंत नाही, त्यांनी तुकोबारायांचा कधी नाद करायचा नाही, बरं का? ही सगळी श्रीमंती तुकोबारायांची आहे. आणि एवढे मोठे तुकोबार आहे, एवढे मोठे तुकोबार आहे, स्वतःला काय म्हणायला लागले? मी अनाथ आहे म्हणले, मला कोणी नाही, मला कोणी नाही. का सांगू का तुम्हाला? एक गोष्ट सांगतो, मोठ्या माणसांनी सुद्धा तुम्हाला जर काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला लहान होता आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? ही मोठी मोठी नेते मंडळी सुद्धा निवडणुका आल्या की लक्षात असू द्या, बरं का? एरवी कधी काही बोलत बरं का? त्यांना पद मिळवायचे म्हणून, बरं का? काहीतरी मिळवायचंय. तुकोबारायांना सुद्धा ज्या संताकडनं काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय, देवाकडून प्राप्त करून घेत असताना तुकोबारा म्हणतात, मी कसा आहे? अनाथ आहे.
अपराधी आहे, मी तर अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, ही सुद्धा अभंगाचे प्रमाण आपल्याला सर्वांना पाहायला सापडतील. तुकोबाऱ्या पहिल्या चरणामध्ये बोलत असताना संतांच्या माध्यमातून देवाला निरोप देत आहेत आणि देवाला एकच सांगतायत, काय करतायत, आम्हाला तुम्ही विसरू नका. आणि सांगतायत देवाला म्हणतात, इकडे बघा, एकदा का देवाने जर आम्हाला निरवलं किंवा तुम्ही जर माझं रक्षण केलं, तुम्ही जर हा निरोप जर देवापर्यंत पोहोचवला, तर तो देव माझी उपेक्षा कधीच करणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणाची आपण चर्चा करतो. जर तुम्ही आमचं रक्षण केलं किंवा हा निरोप जर तुम्ही देवापर्यंत पोहोचवला, तर त्या देवाची हिंमत नाही कोणती, तो देव आम्हाला दूर करणार नाही. आता एक लक्षात ठेवा, देवापर्यंत जायचंय, देवापासून आम्हाला न्याय मिळवायचा आहे, तर मध्ये असणारा जो वकील आहे, तो वकील मात्र संत आहे. या संत रूपी वकिलाच्या माध्यमातून देवाकडून आम्हाला न्याय प्राप्त करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, देव प्राप्त करायचा आहे, जज कडून न्याय मिळवायचा आहे. वकील पत्र दिल्याशिवाय किंवा वकिलाने मध्यस्थी केल्याशिवाय न्याय मिळत नाही. तसं देव प्राप्त करायचा आहे किंवा देवाच्या आठवणीत आम्हाला राहायचं आहे, तर संतांच्या मदतीशिवाय आणि संतांच्या मध्यस्थीशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट एक तर संतांची मध्यस्थी लागते, नाहीतर गुरुची मध्यस्थी लागते. या मध्यस्थीशिवाय आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही. ज्ञानोबा तर फार सुंदर बोलतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य. परमार्थ हा स्वबुद्धीने करायचा नसतो आणि प्रपंच हा दुसऱ्याच्या बुद्धीने करायचा नसतो. परमार्थ कुणाच्या बुद्धीने करायचा असतो, तर परमार्थ संतांच्या बुद्धीने करा किंवा परमार्थ गुरुच्या बुद्धीने करा. दुर्दैव असं आहे की सध्याच्या काळामध्ये एखादा मुलगा जर चांगला गात असेल, एखादा जर चांगलं वाजवत असेल किंवा एखादा चांगलं कीर्तन करायला लागला आणि त्याला जर सहज आम्ही बोललो ना, फार सुंदर गाताय हो तुम्ही, तुमचा आवाज फार गोड आहे, तुम्ही फार सुंदर कीर्तन करताय, तुम्ही कुठे शिकलात, ते स्वाभिमानानं कॉलर टाईट करून सांगतो, मी घरी शिकलो, समजायचं हा अहंकारी माणूस आहे. तुम्ही कुठल्या ना कुठल्या गुरुचं तरी नाव सांगितलं पाहिजे. अहो मित्र असं म्हणेल, अहो एखाद्याची चाल, आमच्या अनिल महाराजांनी, माऊली महाराजांनी एखादी चाल गावी आणि ते कीर्तनातच ऐकलेली चाल जर तुम्ही शिकली ना, तुम्ही त्यांना गुरु माना अगर न माना, ते तुमच्या त्या चालीचे गुरु आहेत. महाराज गुरु आहे. आमच्या मृदंगाचार्यांचा एखादा मृदंगाचा बोल, एखादी लग्गी ऐकली आणि ती लग्गी किंवा 16 मात्र्याचा, आणखी किती 32 मात्र्याचा एखादा तुकडा, 8 मात्र्याचा एखादा तुकडा, एखादा ताल, एखादा काय ते काय 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 मला कळत नाही त्याच्यातलं काय ते, एखादा बोल जर ऐकला आणि तो ऐकून जर बसवला, तुम्ही माना अगर न माना, ते काय झाले त्या बाबतीतले तुमचे गुरु झाले. आम्ही कीर्तनकाराने, आता आम्ही जे कीर्तनात बोलतो ना, आम्ही कुणाचं तरी ऐकलेच असं ना महाराज. आमच्या विद्यार्थी दशेमध्ये, आमच्या संस्थेच्या काळात म्हणा, आम्ही ज्या गुरूंच्या सानिध्यात राहिलो, नसेल गुरूंच्या सानिध्यामध्ये, आम्ही कुठल्या ना कुठल्या कीर्तनकाराच्या मुखातून आम्ही जे ऐकलं आहे, आम्ही त्यांना मानू किंवा न मानू, ते आमच्या त्या बाबतीमध्ये गुरु आहेत. आणि पुन्हा गोष्ट, लोकांनी नावच घ्यावं असं अजिबात नाही. गुरुचं गुरुत्व एवढं मोठं असतं महाराज, एवढं मोठं असतं. गुरु हा मोकळे मनाने देत असतो. किती लोक घेतात. आणि पुन्हा गोष्ट सांगू का, आपल्या आयुष्यामध्ये असे भरपूर शिष्य तयार केले पाहिजेत. अनिल महाराज बरं का, आता आपलं वय आहे बऱ्यापैकी, आता तुम्ही फिरू शकता. आता हळूहळू जेव्हा वय होईल ना, तेव्हा फिरणं जरा जमत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, आपण फिरतीचे कार्यक्रम कमी करायचे आणि क्लासेस सुरू करायचे. क्लासेस म्हणजे विद्यार्थी घडवायचे. माझी तुम्हाला विनंती आहे, एवढं तुम्ही सुंदर गाताना महाराज, एवढा तुमचा आवाज गोड आहे ना, तुम्ही असे 50-50 गायक तयार करावेत. काय तुमच्या नंतर हा संप्रदाय जिवंत राहिला पाहिजे बरं का. तुम्ही सुद्धा असे 10-5 मृदंगाचार्य, 5-50 मृदंगाचार्य तयार केले पाहिजेत. आणखी पुढे क्षमा मागून एक बोलू का, क्षमा मागून बोलू ना. एक पेताड माणूस आयुष्यात 50 शिष्य तयार करतोय. खोट आहे का माझं म्हणणं? पेनारा माणूस स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करतो महाराज, स्वतः पाजतो आणि स्वतः पाजून जर 50 शिष्य तयार करत असेल. एक तंबाखू खाणारा माणूस, तंबाखू कळते ना तुम्हाला, तंबाखू झोपले काय, तंबाखू नाही, तंबाखू हा खात नाही, हेच मला ऐकायचं होतं. हा तुमच्या पाया पडतो. एक तंबाखू खाणारा माणूस स्वतःच्या खिशातली तंबाखू देतो आणि तंबाखू खाणारा माणूस आयुष्यामध्ये कमीत कमी 100 शिष्य तयार करतो. तंबाखू खाणारा जर 100 शिष्य तयार करत असेल, पेणारा माणूस जर खिशातले पैसे खर्चून जर 100 शिष्य तयार करत असेल, तर आपण 10-5 शिष्य का तयार करू नयेत महाराज, का तयार करू नयेत? म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, आपली कला आहे, मग ती ज्ञानाची असेल, वादनाची असेल किंवा कुठलीही कला असेल, मस्तपैकी मोकळ्या मनाने देत चला. ज्ञान हे दिल्याने वाढतं. पण काही माणसं, जुन्या माणसाने आपली कला दुसऱ्याला दिलीच नाही का? त्यांना असं वाटतंय की कदाचित मी मृदंग वाजवल्याशिवाय गावातलं भजन सुरू होत नाही, मी जर नवीन वादक तयार केले तर मला कोण विचारणार आहे. अरे वेड्या,
स्वतःचा अहंकार एवढा जपण्यापेक्षा कधीतरी ज्ञानोबा तुकोबारायांसाठी हा संप्रदाय आम्ही वाढवला पाहिजे. या धर्माचं काम असं मोठं केलं पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आणि असा व्यापक दृष्टिकोन जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये येतो त्यावेळेला तुम्ही सुद्धा संतांच्या रांगेमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. बाबा संत म्हणजे काय? जन्माला आल्याबरोबर तुकोबारायण कोणी महाराज म्हणत होतं का? जन्माला आल्याबरोबर ज्ञानोबारायण कोणी माऊली म्हटलं का? अजिबात नाही. तुकोबारायण आता येडा तुक्याशिवाय बोलत नव्हते गावातले लोक. तुम्हाला माहित आहे? तुम्हाला येडा तुक्या म्हणायचे, पण येडा तुका म्हणणारे ज्या तुकोबारायणा म्हणावं तेच तुकोबाराय आज एवढ्या मोठ्या पदावर ते जातात. त्याचं कारण आहे त्यांनी आयुष्यामध्ये केलेलं कर्म, त्यांनी आयुष्यामध्ये केलेली समाजाची सेवा आणि त्यांनी आयुष्यामध्ये केलेला हा जो परमार्थ आहे त्या परमार्थाच्या मदतीने तुकोबाराय एवढे मोठे झाले. फक्त आज एवढंच करा गड्या, देवाचं स्मरण आपल्याला व्हावं असं वाटत असेल, देवाच्या जवळ जायचं असेल तर संतांची मध्यस्थी कधी सोडायची नाही. संतांची मध्यस्थी स्वीकारा, आपल्या गुरुची मध्यस्थी स्वीकारा आणि तुम्ही कितीही मोठे व्हा आपल्या गुरुला कधी विसरायचं नाही. गुरुचं काय असतं? ज्ञानोबा फार सुंदर बोलतात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु कोणाचं रूप आहे? गुरु एकदा पाहिलं की गुरुमध्ये ब्रह्म पाहतायत, गुरुमध्ये विष्णू पाहता येतो, गुरुमध्ये महेश्वर पाहता येतो. आपण नेहमी श्लोक गातो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर, हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज तुम्ही आम्ही सर्वांनी जसं तुकोबारायाने संतांची मध्यस्थी केली आणि देवापर्यंत ते रोप पोहोचवला, तसं आज आपण सर्वांनी मिळून तुकोबारायांना मध्यस्थ घालूया आणि तुकोबारायांनाच म्हणूया. हा अभंग आता तुकोबारायांनाच म्हणूया ना. तुम्ही कसे आहात तुकोबाराय? तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही आमच्यावर कृपा करणार आहात, कृपाळू आहात. तुम्ही कसे आहात? तुम्ही सज्जन आहात, कृपाळू सज्जन. तुम्ही तुकोबाराय बरं का, तुम्ही संतजन. काय करा? एवढे कृपादान तुमच्यावर, आमच्यावर कृपा करा. कोणावर कृपा करा? आम्हा सर्वांवर कृपा करा. सायखेड्याच्या मंडळीवर तर कराच करा, परिसरातून आलेल्या आम्हा सर्व वारकऱ्यावर कृपा करा. कोणती कृपा करा? काही करा, सर्वांनी विसरलं तरी चालेल, फक्त आम्हाला त्या पांडुरंगाकडून कधीच दूर सारू नये. तो पांडुरंग आम्हाला कधी विसरू नये, म्हणून त्या पांडुरंगाला आमची आठवण द्या आणि आम्हाला पांडुरंगाची नेहमी आठवण ठेवा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा का कुळती. अनाथ आम्ही कसे आहोत? अनाथ आहोत. कोण आहे आपल्याला? अनाथ आहोत, अपराधी आहोत. अनाथ अपराधी पतिता गळा, परी पाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निर्विद्यावरी, मग मज हरी उपेक्षणा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा कपुळती. विठोबा रखुमा तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा का कुळते. धावत्या वेगात अभंगाच्या भावार्थाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. या अभंगाचा अर्थ असाच आहे असा माझा दावा नाही, पण माझ्या सद्गुरु कृपेने मला जे काही प्राप्त झालं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन 10 मिनिट माझ्याकडे शिल्लक आहेत, बरोबर आहे का? असं काही समजण्याचं कारण नाही, भांडवल संपलं का काय की म्हणून, आहे की नाही. मी 10 मिनिट याच्यासाठी ठेवले आहेत. एक नवीन पिढीलाही परमार्थामध्ये आपण आणलं पाहिजे. मी माझं भाग्य समजतो की माझे आजोबा मृदंग वाजवायचे, वैकुंठवासी गुरुवर्य सोपन काका इसादकरांचे ते शिष्य, म्हणजे मारुतराव महाराज दस्तापूरकर परंपरेतले सोपन काकांचे माझे आजोबा शिष्य. आजोबा चांगलं मृदंग वाजवायचे. आजोबांनी परमार्थाचा वारसा दिला आमच्या वडिलांना. वडील माझे चांगल्या पद्धतीने भजन करतात आणि मी मोठे पण सांगत नाही अनिल महाराज, माझ्या वडिलांनी कमीत कमी 100 सप्ताह उभे केलेत. ही स्तुती नाही, वस्तुस्थिती आहे. कुठल्याही गावचे लोक आले आम्हाला सप्ताह करायचा म्हटलं की स्वतःच्या खांद्यावर टाळ मृदंग घेऊन जावं आणि त्या गावामध्ये सप्ताह उभा करावा. कधी कोणा देण्याची अपेक्षा नाही, कधी मानपणाची अपेक्षा नाही. मग वडिलांनी परमार्थामध्ये खूप सेवा केली आणि त्या सेवेचं फळ मला मिळालं. म्हणून आज आम्ही जी फिरतो ना ही सगळी त्यांची पुण्य आहे महाराज. आणि पुन्हा माहीत नाही तुम्हाला, मला आज माझं 43 वर्ष वय आहे, पण आजही मला बापाला दररोज 2 टाईम आढावा द्यावा लागतो दिवसाचा. रात्री आता कीर्तन झाल्याबरोबर मला फोन करावाच लागतो.
आज कुठे गेला होतास, कोणता अभंग होता, काय काय झालं, कसं झालं कार्यक्रम. आजही 43 वर्ष झालं तरी आज मी बापाला आढावा दिल्याशिवाय झोपत नाही. तरुण मंडळी तुमच्या पाया पडतो, तुम्ही किती मोठे व्हा, फक्त बापाला दररोजचा आढावा द्या, तुमचं जीवन कधी वाया जाणार नाही महाराज. वडिलांनी माझ्याकडे परमार्थाचा वारसा दिला, आता माझ्यापर्यंत टिकला, पण आता पुढं टिकतं का नाही कोणास ठाऊक. म्हणून मी आता असं थोडं म्हणलं यालाही थोडं उभं करावं अथर्वला. आणि मग बाकीच्या गावापेक्षा सायखेडा थोडं हक्काचं गाव आहे, चुकलं कमी जास्त झालं तरी आपली लोक जरा समजून घेणार आहेत. म्हणून अथर्वला म्हणलं तुला आज 10-15